नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रोटेशनल डायनामिक्स याचा समोरचा पॉइंट पाहणार आहोत. बँकिंग ऑफ रोड. लक्षात ठेवा, परीक्षेत विचारणारा अति महत्वाचा पॉइंट आहे हा. ठीक आहे. आता प्रश्न पडला बघा, बँकिंग ऑफ रोड काय भानगड आहे. बरोबर मन लावून आहे का बढिया सांगतो. माझं म्हणणं आहे बघा, एक हा हॉरिझॉन्टल रोड आहे, असा रस्ता आहे बघा. आता तुम्ही वळणाचा रस्ता पाहिला असेल, घाट म्हणतो आपण, त्या वळणाच्या रस्त्यावरून जेव्हा गाडी जाते अशी गोल गोल फिरते. तर मग अशी कल्पना करा का हा रस्ता असा चालला, कुठंतरी वळण आलं तर तो असा जाईल. ठीक आहे, असा जाईल म्हणा, असा जाईल म्हणा, फक्त मला सांगायचं आहे का तो वळणाचा रस्ता कुठंतरी आहे. मग आता एवढं जर झालं असेल, जेव्हा असा वळणाचा रस्ता आहे तर याची कल्पना असते बघा, असा आहे तो असा जर पूर्ण सर्कल केला तर याला रेडियस राहील. काय राहील बा, याला रेडियस राहील. तर या वळणाच्या रस्त्यावरून हॉरिझॉन्टल कर्व रोड वरून जेव्हा व्हेइकल वाहन जाते तेव्हा तो सुरक्षित का जातो बा, तर त्याला सेंट्रिपिटल फोर्स मिळतो. सेंट्रिपिटल फोर्स काय भानगड आहे बा, तर जगात एकमेव असा फोर्स आहे की तो कोणालाही गोल गोल सुरक्षित फिरवत ठेवतो. ज्यावेळेस हा फोर्स अब्सेंट झाला, नाहीचा झाला, त्यावेळेस ऍक्सिडेंट घडून येतो आणि ती बॉडी, जे काही व्हेइकल असो, माणूस असो, कोणी असो, तो स्किड होतो, फेकल्या जातो. तर बा माझं म्हणणं आहे बा, लक्षात ठेवायचो का सेंट्रिपिटल फोर्स आवश्यक आहे, नेसेसरी आहे. कशासाठी? गोल गोल फिरण्यासाठी. एवढं कीर्तन मराठीत झाल्यानंतर आता मात्र तुम्हाला व्यवस्थित समजेल का बा माझं म्हणणं आहे बा. लक्षात ठेवा, व्हेन व्हेइकल मूव्स अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व रोड. काय बोललो बा, आता हा एक व्हेइकल आहे बा, शॉर्ट मध्ये दाखवत आहोत यावाला. When vehicle moves along horizontal curve road, necessary centripetal force is supplied by the force of static friction between tires of the vehicle and surface of the road. काय बडबड केली का बा, ज्यावेळेस ही व्हेइकल, जे काही कार असेल, ट्रक असेल, काही असो, हा व्हेइकल जेव्हा या हॉरिझॉन्टल रोड वरून जात आहे, मूव्हिंग अवस्थेत आहे, मोशन मध्ये आहे, तेव्हा या व्हेइकलचे हे टायर्स आणि ह्या सरफेस कशाचा बात, रोडचा, याच्या मधात एकमेकात काय होतो, घर्षण होतो. त्याला फ्रिक्शनल फोर्स म्हणतात. आणि या फ्रिक्शनल फोर्स मुळे काय तयार होते बा, तर सेंट्रिपिटल फोर्स तयार होतो. काय तयार होते, तो सेंट्रिपिटल फोर्स तयार होते. आणि हा सेंट्रिपिटल फोर्स काय करतो, या वळणाच्या रस्त्यावरून या व्हेइकलला सुरक्षित घेऊन जातो. आणि म्हणून म्हटलं म्या का व्हेन व्हेइकल मूव्स अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व रोड, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज सप्लाइड बाय द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. Force of static friction between tires of the vehicle and surface of the road. बोला, मग काय तुमच्या लक्षात आलं पाहिजे का बा, लक्षात ठेवा का हा सेंट्रिपिटल फोर्स कोण पुरवठा करतो याचा, तो फ्रिक्शनल फोर्स आहे ना, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स किंवा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे, समजला. बट स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन इज नॉट इनफ. हा पुरेसा नाही. रोज ऐकतो ऍक्सिडेंट होते. जर हा पुरेसा असता तर ऍक्सिडेंट झाले नसते. त्यानं व्यवस्थित सेंट्रिपिटल फोर्स पुरवठा त्याचा केला असता. धोका देणारा, चाट मारणारा फोर्स आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन. But static force of friction is not enough and reliable every time.
हा इनफ पुरेसा पण नाही आणि सुखदायी पण नाही. वाय? बिकॉज लक्षात ठेवायचं, समजते का? When road becomes oily or during rainy season, it changes. हा स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन बदलतो. लक्षात ठेवा, स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन इज नॉट इनफ अँड रिलायबल एव्हरी टाइम as it changes. When road becomes oily or wet means ola during rainy season. बोला, ज्यावेळेस ओलसर असेल रस्ता किंवा याच्यावर ऑइल सांडून असेल तर या व्हेइकलचे हे जे चाक आहेत, टायर्स म्हणतो, याच्यावर घर्षण त्याचं होत नाही आणि ते स्लिप होतात. या कारणास्तव फोर्स ऑफ फ्रिक्शन हा सुखदायी म्हणजे रिलायबल नाही आणि पुरेसा भेटत नाही. तोच जर पुरेसा नसेल तर सेंट्रिपिटल फोर्सचा तो पुरवठा करू शकणार नाही. बोला, मग काय करायचं बा? ऍक्सिडेंट तर टाळायचा आहे आपल्याला. केव्हा टाळल्या जाईल? सेंट्रिपिटल फोर्स भरपूर पाहिजे तर ऍक्सिडेंट होणार नाही. अर्थ त्या झाला का टू इन्क्रीज दी सेंट्रिपिटल फोर्स द रोड शुड बी मेड रफ. हा रस्ता रफ करून टाकायचा, खूप घासल्या जाईल चाक. टू इन्क्रीज दी सेंट्रिपिटल फोर्स रोड शुड बी मेड रफ. बोला, लॉस काय होईल माहित आहे? बट इट विल कॉज टियर अँड वियर ऑफ द टायर्स. टियर म्हणजे फाटणे, वियर म्हणजे घासणे. या गाडीचे टायर बिलकुल 2-2 महिन्यात घासल्या जाईल, फाटल्या जाईल. कायच्यामुळे? रफ रस्त्यामुळे. सेंट्रिपिटल फोर्स तयार होईल पण रोजचा खर्च वाढेल. टू इन्क्रीज द सेंट्रिपिटल फोर्स रोड शुड बी मेड रफ but it will cause tear and wear of the tires. बोला, thus in real life आपल्या आयुष्यात we should not depend upon it. कोणावर? या फ्रिक्शनल फोर्सवर आपण अवलंबून नाही. thus in real life we should not depend upon it as far as पॉसिबल. जेवढं शक्य असेल तेवढं याला आपण टाळण्याचा प्रयत्न करतो. बोला, ड्यू टू द लॅक ऑफ सेंट्रिपिटल फोर्स व्हेइकल टेंड्स टू स्किड. हा धोका देतो फ्रिक्शनल फोर्स. त्यानं धोका दिला म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स मिळत नाही. लॅक म्हणजे अभाव. आणि काय होते मग? व्हेइकल हा रस्त्यावरून घसरतो, स्किड म्हणतात. बोला, मग करायचं काय? ड्यू टू धिस रिझन आता चालू करत आहोत. आय नो वाय बँकिंग ऑफ रोड इज नेसेसरी. याचं वर्णन केलं आतापर्यंत. वेन रोड इज बँकड बँक हाय का भांगड. हा असा रस्ता माझ्या हाताकडं पाच, माझ्या हाताकडं हा रस्ता आहे. या रस्त्याला है ना बँक करायचा आहे. व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड? हा असा हॉरिझॉन्टल रस्ता आहे. वळणाचा रस्ता असला, तुम्ही गेले असल असा फिरते गाडी, तेव्हा तुम्ही रस्त्याकडे पाहिजा कधी थांबून. तो रस्ता कसा राहते? असा राहते, असा फिरते. असा सरळ कधी राहणार नाही. वळणाचा रस्ता असा राहील. ठीक आहे, असा चढते. याला एज म्हणतात, याला आउटर एज म्हणतात, याला इन्नर एज म्हणतात. हे नैसर्गिक नाही, माणसानं बनवलं. असा वळणाचा आहे तर असा. जेवढं जास्त वळण असेल ना तेवढं हा रस्ता, ही एज वर उचललेली असते आणि ही खाली. म्हणजे काय करतात बा, अशी जी पायवाट असते तर त्याच्या एका कडेला भर टाकतात मातीचं, सिमेंटचं, रेतीचं XYZ आणि त्याला ही वर उचलतात.
आणि असा करतात. म्हणजे डोकं ठेवा जाग्यावर का मग खाली हॉरिझॉन्टल जमीन आहे म्हणजे खाली भर आहे, तर खालची जी जमीन आहे त्याची एक कळा अशी उचलली म्हणजे खाली अशी जमीन आहे अशी उचलली म्हणजे हे दाखवत आहोत याच्या मधात जो कोन तयार झाला या कोणाला अँगल ऑफ बँकिंग म्हणतात आणि ते आपल्या आकृतीत दाखवताना हा झाला हॉरिझॉन्टल सर्कल, हॉरिझॉन्टल रोड झाला आणि हे झाला असं एक कळा वर उचलली इथं जो कोन झाला दिस इज कॉल्ड अँगल ऑफ बँकिंग. काय म्हणतात अँगल ऑफ. मन लावू नये का हा हॉरिझॉन्टल सरफेस ही कळ आहे ना ही कळा याले अशी उचलली तर हे वरची उचललेली कळा अशी दाखवतो अशी या तर इथं जे मधात कोण होते त्या कोणाला अँगल ऑफ बँकिंग म्हणतात. आणि हा अँगल ऑफ बँकिंग म्हणजे बा रोड बँक केला आणि आपल्याला परीक्षेत दाखवताना किंवा लिहिताना या पद्धतीनं दाखवायचा आहे. दिस इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड. डन. When road is banked, it means that surface of the core road are tilted. समजते? Are tilted with the horizontal with some angle theta. Tilted शब्द गेला का नाही गेला? कलने म्हणतात. कलने समजते असा आहे असा कलनी म्हणजे इथं अंदर खाली जमीन आहे इथं कोन तयार झाला. When the road is banked, it means that surface of the curved road are tilted with horizontal. हे horizontal आहे याची कडा एक वर उचलली. कलने म्हणतात मराठीत. बोला. With some angle theta. This angle is called as banking of road. And theta is called as angle of banking. Done. मग व्याख्या आली परीक्षेत आणि डिफाईन बँकिंग ऑफ रोड काय म्हणसाल बा. हे एवढं मगजमारी कायले केली बा जगात. इंजिनियर लोकांना असं का मानलं तर बा वळणाच्या रस्त्यावरून गाडीचा ऍक्सिडेंट होऊ नये सुखरूप तो घरापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी बँकिंग ऑफ रोड तयार झाली. फॉर सेफ्टी ऑफ व्हेकल मुव्हिंग अलॉंग कर्व रोड ऍट हाय स्पीड. सेफ्टी म्हणजे सुरक्षितता. व्हेकल या वळणाच्या रस्त्यावरून जाताना कर्व रस्त्यावरून जाताना हाय स्पीडनं सुरक्षित राहायला पाहिजे. फॉर सेफ्टी ऑफ व्हेकल moving along curved road at high speed, the road surface is kept मन लावून माझ्या हाताकडं पाहिजा is inclined means उचलणे. The road surface is kept inclined. समजते? At horizontal हे या कडेले उचलली असं. So that the outer edge, this is outer edge, this is inner edge. असा रस्ता होता याची कडा अशी उचलली. काय जादू टोण्याला नाही उचलली भर टाकला. फॉर सेफ्टी ऑफ व्हेकल मुव्हिंग अलॉंग कर्व रोड ऍट हाय स्पीड द रोड सरफेस इज केप्ट इन्क्लाइन्ड टू हॉरिझॉन्टल. ह्या कडावर उचलली. So that the outer edge, this is outer edge of the road is at higher level than inner edge. हे वर आली हे खाली गेली असा वळणाचा रस्ता. कायच्यासाठी? सेफ्टीसाठी. The outer edge of the road is at higher level than inner edge. This construction of road is called as banking of road. बोला. What is banking of road? कांदेव नाही का स्लो मोशन मध्ये सांगतो. For a safety of vehicle moving along curved road at high speed the road surface is kept incline उचलला. टू हॉरिझॉन्टल
हे खालचं हॉरिझॉन्टल. सो दॅट द आउटर एज ऑफ द रोड इज केप्ट ॲट हायर लेवल दॅन इनर एज. Inner edge. This construction of the road is called as banking of road. Done. एक शब्द सांगतो कारण मला एक्सप्रेशन शिकवायचं आहे. मोस्ट सेफ स्पीड. मोस्ट सेफ स्पीड. ज्यावेळेस मुलं आपले बाहेर निघतात गाडी गिडी घेऊन कुठं बाहेर गावी, घरचे जे आजोबा वगैरे असतात ते म्हणतात बाबा आरामानं जातो, घाई नको करू, 10 मिनिटं जास्त लागल पण स्पीडनं नाही जायचं. गाडीत आजोबा वगैरे बसून असन 4 व्हीलर मध्ये, पहिले सांगतो गाडी आरामानं चालवायची. गाडी आरामानं चालवायची याचा अर्थ काय 10-20च्या स्पीडनं जाणार आहे का? नाही है ना. आरामानं चालवायची याचा अर्थ सुरक्षित वेगानं चालवायची. मोस्ट सेफ स्पीड है ना. 100च्या स्पीडनं 80च्या स्पीडनं नाही जायचं आहे, तर 10-20च्या स्पीडनं नाही जायचं आहे. अर्थबोध झाला का 50-60च्या स्पीडनं बा व्यवस्थित चालव. म्हणजे नॉट मिनिमम नॉट मॅक्सिमम. दिस इज कॉल्ड एज मोस्ट सेफ स्पीड. शब्द समजला नाही तर प्रश्न नाही समजणार राजू. मोस्ट सेफ स्पीड, नॉट मिनिमम नॉट मॅक्सिमम. दिस इज कॉल्ड मोस्ट सेफ स्पीड. ठीक. पुढं एक्सप्रेशन सांगणार मी बँकिंग ऑफ रोडचं हॉरिझॉन्टल कर्व सरफेसवरचं. ठीक आहे. पहा मग एक्सप्रेशन सांगत आहोत. ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर मोस्ट सेफ स्पीड ऑफ व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व बँक्ड रोड. Most safe speed of vehicle along horizontal curve banked road. याचं एक्सप्रेशन सुरुवात करून राहिलो म्हणलाव नाही का हा एक हॉरिझॉन्टल रोड आहे. पा कितपर्यंत समजते लक्ष द्या. 100% डोक्यात बसून देतो. हा एक रोड आहे, याला बँक केलं. ठीक आहे. तर तो कसा दाखवला जाते आत्ताच शिकवला. असा हा झाला अँगल ऑफ बँकिंग. असावर उचलते, समजते का? तर हे अशी डायरेक्शन दाखवायची. मस्त एवढं लक्षात ठेवा. पहिले आकृती समजून घ्या. ठीक आहे. याच्यावरून या वळणाच्या रस्त्यावरून व्हेइकल जाऊन राहिलं तर बा साधं गावरानी व्हेइकल काढा तर डिझाईन काढायला वेळच कुठं राहते 12वीच्या विद्यार्थ्यांना. असा असा. ठीक आहे. याच्यावर व्हेइकल काढायचा आहे. या झाला व्हेइकल. असा असा असा. जमलं. आता एवढं जर झालं असं तर मग बढिया सांगणार कान देऊ नये का. पहिलं वाक्य काय यायचं आहे? फिगर शोज द वर्टिकल सेक्शन ऑफ द व्हेइकल. असा छेद दाखवत आहे. हे फिगर काय दाखवते? फिगर शोज द वर्टिकल सेक्शन ऑफ द व्हेइकल. वर्णन सांगत आहो कान देऊ नये का. कन्सिडर द व्हेइकल ऑफ मास m. कन्सिडर द व्हेइकल ऑफ मास m मूव्हिंग विथ वेलोसिटी v along horizontal banked curve road of radius r. कॉमन सेन्स आहे. असा चालला असा कुठंतरी वळल म्हणजे त्याची रेडियस राहील. पहिलं वाक्य सांगलं का फिगर शोज द वर्टिकल सेक्शन ऑफ द व्हेइकल. कन्सिडर द व्हेइकल ऑफ मास m मूव्हिंग विथ वेलोसिटी v. फिरत आहे वेलोसिटी v न, मोशन मध्ये आहे. along horizontal banked curve road of radius r. शब्द लक्षात ठेवा. let theta be the angle of banking of curve road. Suppose that the vehicle is to be considered as a point. हा व्हेइकल जरी असला तरी विचारात घ्यायचा आहे तो पॉइंट आहे.
and ignore the force of static friction. या याच्यावरून घासल्यानंतर फ्रिक्शनल फोर्स तयार होते का नाही होत याचं आपल्याला काही घेणं नाही, कारण आपण त्या फ्रिक्शनल फोर्सवर अवलंबून राहिलोच नाही. आपण तर रोडला बँक केलं, तो भेटला तर चांगलं, नाही भेटला तर बिघडलं कुठं, कारण बँककडे रोडच आपल्याला सुरक्षितता देणार आहे, तोच आपल्याला वाचवणार आहे. आणि म्हणून फक्त इग्नोर करायचं आहे कोणाला, फोर्स ऑफ फ्रिक्शनला, आहे ना. एलिमिनेट नाही करायचं आहे, काढून फेकायचं नाही, आपल्याला काही राईट नाही. भेटला तर बाहेर चांगलं, नाही भेटला तर बिघडलं कुठं, म्हणून त्याला इग्नोर करा. सपोज दॅट व्हेइकल इज टू बी पॉइंट and ignore the force of static friction but not eliminated, त्याला काढून फेकता येत नाही, आपल्या हातात थोडा आहे. and ignore the forces like air resistance, जेव्हा सुसाट वेगाने आपण जातो ना, समोरून हवा येते असं वाटते का आपली गाडी घसरून जाईल, स्किड होईल, which is the air resistance. ठीक आहे, समजलं. एकदा पुन्हा बरोबर होते 5 मिनिटात, जास्त वेळ नाही घेत मी. चांगलं डोक्यात बसवा. फिगर शोज दी व्हर्टिकल सेक्शन ऑफ दी व्हेइकल. पहिलं वाक्य लिहा. कन्सिडर दी व्हेइकल ऑफ मास m मूव्हिंग विथ वेलोसिटी v along horizontal banked curved road of radius r. Let theta be the angle of banking. बोला, बसला का डोक्यात? Suppose that vehicle is to be point and ignore the force of static friction but not eliminated. Also ignore the forces like air resistance. एवढं झालं, हे याचं वर्णन. ठीक आहे. There are two forces, कान देऊ नाही का, acting on the vehicle. फारच महत्वाचा मुद्दा सांगणार आहोत, खूप अभ्यास असेल तरच माहित असेल. लक्षात घ्या, तुम्ही ऐकून घ्या. There are two forces acting on the vehicle. Number 1, weight of the vehicle mg is acting vertically downward direction. काय बोललो रे बा मी, तर हा व्हेइकल आहे, याचं मी उभा तर माझं वजन कुठं पडल, खाली पडल, काय वर डोक्यावर पडणार आहे का? बिलकुल नाही. हा व्हेइकल तर याचं वजन कुठं पडल, तर हा व्हेइकल याचं वजन असं खाली पडणार आहे, असं. चलो बोलो, आकृतीचे बारकावे पण सांगणार. दोन फोर्सेस, देयर आर टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन दी व्हेइकल. केव्हा हो, थांबलेल्या अवस्थेत नाही, मोशन मध्ये. लक्षात ठेवायचं. देयर आर टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन दी व्हेइकल. वेट mg इज ऍक्टिंग वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. ठीक. अँड सेकंड इज द नॉर्मल रिएक्शन n. दिस इज द टाइप ऑफ फोर्स perpendicular to the surface of road. या जो रस्ता आहे ना, याला परपेंडिक्युलर असतो, मात्र x कोणावर होतो, व्हेइकल वर. And second force is the normal reaction acting on the vehicle perpendicular to the surface of the road. बोला, दाखवतो. हा झाला तुमचा. थोडासा हा प्रश्न पाहून पहिले लिहून घेता, याने मिटवत, कारण जागेपायी प्रॉब्लेम येत आहे. तर हा आता काय दाखवत हाव, तर ह्या झाला तुमचा असा परपेंडिक्युलर, असा. दिस इज द नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन, नॉर्मल रिएक्शन इज द टाइप ऑफ फोर्स, बाकी काही नाही. Which always acts when any body, any vehicle moves, is in motion. At that time, a force is acting on body or vehicle, which is the normal reaction. ठीक आहे. कसा ऍक्ट होतो? नॉर्मल आहे ना. सेकंड फोर्स इज द नॉर्मल रिएक्शन which is acting on the vehicle perpendicular to the surface of the road. बोला, ठीक आहे. काय वैशिष्ट्य असते लक्षात ठेवा. ह्या बेसिक आहे ना, 3 युनिट पर्यंत कामी पडल तुम्हाला.
काय सांगतो कांदेव नाही का ज्या वेळेस एखादी वस्तू मोशन मध्ये असते, गोल गोल फिरत असते, शब्द लक्षात ठेवा, वळणावर गोल गोल फिरत आहे व्हेइकल, त्यावेळेस जेव्हा जेव्हा हा नॉर्मल रिॲक्शन, जेव्हा जेव्हा कोणताही फोर्स मोशन मध्ये वळणाच्या रस्त्यावर गोल गोल फिरत असणाऱ्या वस्तूवर जेव्हा फोर्स ऍक्ट होतो, तो फोर्स पण गोल गोल फिरतो. when any type of force is acting on the vehicle or body in circular motion which also rotate in circular motion, and at that time this force is divided in two parts, both the parts are called as component. काय म्हणतात त्याला? कॉम्पोनंट म्हणतात. बस 3 युनिट पर्यंत काम येईल, हे ओळ पाठ करून टाका. मग हा गाडी व्हेइकल गोल गोल अशी फिरत आहे, याच्यावर ह्या फोर्स ऍक्ट झाला, तो पण गोल गोल फिरल आणि याचे 2 तुकडे पडतात. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा कोणताही चॅप्टर आला त्यानं म्हटलं का हा फोर्स ऍक्ट होत आहे, त्याचे जर कॉम्पोनंट पडत असतील तर एक कॉम्पोनंट कसा तयार करायचा, हे 2 डाव लिहायचं, एकाला लावायचा कॉस थीटा आणि एकाला लावायचा साइन थीटा. These are the 2 components. प्रत्येक चॅप्टर मध्ये साइन आणि कॉसस लागल, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी म्हटलं का बा व्हेन लक्षात द्या, देयर आर 2 फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेइकल. नंबर 1, वेट mg ऑफ द व्हेइकल इज ऍक्टिंग वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन, अँड सेकंड फोर्स इज द नॉर्मल रिएक्शन. लक्षात द्या, नॉर्मल रिएक्शन परपेंडिकुलर इज ऍक्टिंग ऑन द व्हेइकल परपेंडिकुलर टू द सरफेस ऑफ द रोड. लक्षात द्या, दिस नॉर्मल रिएक्शन इज लक्षात रिझॉल्व फिरणे in 2 components, resolved in 2 components, n cos theta and n sin theta. n cos theta is acting vertically upward direction. काय सांगत हाव, असं वर पाहायचं, या झाला तुमचा n cos theta. हेच बोललो, याचे 2 तुकडे पडले हो, हे 2 तुकडे, एक वर ऍक्ट होतो आणि दुसरा कसा ऍक्ट होतो, n sin theta is acting in the horizontal direction. हे दाखवत आहोत. असा n sin theta कांदेव नाही का, n sin theta मेन फोर्स n, याचे 2 तुकडे n cos थीटा आणि n sin थीटा, आणि म्हणून याला असं दाखवायचं राजू. असं याचा सेन्स फक्त एवढा आहे का बा हा जो फोर्स आहे, रिजल्टंट फोर्स, याचे 2 तुकडे झाले, हा एक ना हा, हे जोडण्याचा सेन्सच तो आहे का हे याचा हा आणि हा भाग आहे, कॉम्पोनंट आहे. ठीक आहे, काय बोललो? सेकंड फोर्स इज द नॉर्मल रिएक्शन व्हिच इज ऍक्टिंग ऑन द व्हेइकल परपेंडिकुलर टू द सरफेस ऑफ द रोड. ठीक आहे, दिस नॉर्मल रिएक्शन इज रिझॉल्व्ड इन 2 components, n cos theta and n sin theta. n cos theta is acting vertically upward direction which balances the weight of the vehicle. या वेटला काय करतो रे बा, हा वेट आहे, याला हा बॅलन्स करतो. जेवढा हा असन तेवढाच तो वर लागतो, जेवढा तो वर आहे तेवढाच हा खाली असतो. आणि म्हणून म्हटलं गेलं का बा n cos theta balances the weight of the vehicle. बॅलन्सेस मध्ये दोन्ही सारखे आहे म्हणून मधात बरोबरचं चिन्ह. also n sin theta, n sin theta हा काय करतो, प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कायच्यासाठी, फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ द व्हेइकल अलोंग द हॉरिझॉन्टल कॉरिडॉर. याचं काम काय आहे, तो सेंट्रिपिटल फोर्सचा पुरवठा करतो. कायच्यासाठी, तर या व्हेइकलचं ऍक्सिडेंट होऊ नये, गोल गोल सुरक्षित फिरत राहायला पाहिजे. आणि या कारणास्तव हा काय पुरवठा करतो, सेंट्रिपिटल फोर्स. वी नो दॅट सेंट्रिपिटल फोर्स इज गिवन बाय फॉर्म्युला mv square upon r.
This is equation 1, this is equation 2. Done. Divide equation 2 by 1. We get डाव्याले डाव्यानं भागा, उजव्याले उजव्यानं भागा, n sin theta upon n cos theta is equal to mv square upon r भागीला mg. n कटला, 1 2 3 तिसरा उठते दुसऱ्याच्या बाजूले बसते. माहित असेल, लक्षात ठेवा, हे तर 8व्या 9व्या वर्गाची प्रश्न आहेत. हा यम न ह्या यम कटला. वी नो दॅट sin upon cos is tan. Therefore इथं लिहून राहिलो tan theta is equal to v square upon rg. v square upon rg. हा rg इकडं हाकलाचा, rg tan theta, rg tan theta is equal to v square. ह्या इकडं लिहायचा, हा इकडं लिहायचा. v square is equal to rg tan theta taking square root. v is equal to under root rg tan theta. This is the शब्द वापरला होता most safe speed. This is the most safe speed of vehicle along horizontal core bank and along horizontal core banked road. सेफ चा पहिला अक्षर यस आहे म्हणून याले असं दाखवतात. दिस डिनोट दी है ना सेफ स्पीड, मोस्ट सेफ स्पीड ऑफ द व्हेइकल व्हिच इज rg tan theta अंडर रूट rg tan theta. पहा मग याला मी तिसरं इक्वेशन नंबर देतो. दिस इज द थर्ड इक्वेशन. काय आहे माझं tan theta is equal to v square upon rg. डबल लिहून दाखवतो. फ्रॉम इक्वेशन 3 tan theta is equal to v square upon rg. या tan ला तिकडं हाकललं तर इनवर्स होते, लक्षात ठेवा. theta is equal to tan inverse v square upon rg. बोला. This is the what is theta? Angle of banking. This is the expression for angle of banking along horizontal core banked road. Done. थोडंसं विचार कर, एक क्षणासाठी कॉमन सेन्स. का रे बा मला मेमन सर म्हणून ओळखल्या जाते. या वळणाच्या रस्त्यावरून मेमन सर गेले तर बा काय याची रेडियस बदलणार आहे का? मेमन सरचं आगमन होत आहे म्हणून कमी वळण करा असं काय आहे का? त्याच रस्त्यावरून मुख्यमंत्री साहेब गेले, साहेब येऊन राहिले बा सरळ होऊन जा असं काही आहे का? नाही. तुम्ही गेले तर जास्त वळणाचा रस्ता होईल असं काय आहे का? बिलकुल नाही. कालही त्याची रेडियस तेच होती, आजही त्याची रेडियस तेच राहील, 1 वर्षानं पण त्याची रेडियस तेच राहील. जेव्हा रस्ता पूर्ण फुटून जाईल, खराब होऊन जाईल, तिथून गाड्या जाऊ नाही शकत, हे गोष्ट नाही करायची. क्लीन जर रस्ता असेल तर रेडियस त्याची परमनंट तेच राहील. ठीक आहे. याही व्यतिरिक्त तो जेवढा वळ उचलला असेल त्या वळणाला पाहिल्यासारखा, त्या वळणानुसार तो जो अँगल ऑफ बँकिंग आहे तो कालही तेवढाच राहील, आजही तेवढाच राहील, 2 महिन्यांनी तेवढाच. काय रोज बदलणार आहे का? नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा, फॉर पर्टिक्युलर रोड the radius r and angle of banking theta is fixed. हे नाही बदलत. हे त्याचं कारण आहे. आवडलं बा का होई? This is the expression for most safe speed of vehicle along core horizontal core banked road and this is the expression of angle of banking. ठीक, आवडला. याच्या पुढे अजून याचे एक्सप्रेशन आहेत, हे संपलं नाही. पण हा पहिला 4 मार्कासाठी विचारणारा एक्सप्रेशन आहे. कान देऊ नका बा. मला तर वाटते बा का आवडायला पाहिजे. आणि माझा फिजिक्स न मॅथ, माझे विद्यार्थी जे मला रिस्पॉन्स देतात, कॉमेंट करतात, त्याच्यावरून मला असं वाटते का तुम्हाला पण आवडेल. तर मला लक्षात ठेवा, आवडलं असं तर तुम्ही पहिले आपल्या मित्रांना सांगा. त्यालेच तर मित्र म्हणते हो, जगात सर्वात पॉवरफुल नातं कोणतं असेल तर ते मैत्रीच आहे ना. काही हो आपल्या मित्रांना आपलं जेवढं मन दुखते ते दुसरं तर नाही. नाते या गोत्यातले कामी नाही आहेत, मित्रच कामी आहेत.
म्हणून आपल्या मित्रांना आवर्जून सांगा का बा अभ्यास मी करता तू पण कर, आणि म्हणून त्यांना माझी लिंक पाठवा, कृपा करा, तर त्यांचंही भलं होईल. ठीक आहे. आणि लाईक करा. काही अडचण असेल तर मेसेज करा. अहो मेसेज तर एवढं माझं ऐकल्यानंतर आवडलं नाही आवडलं काही तर मेसेज केलं पाहिजे सर बढिया म्हणून. त्यांना स्फूर्ती येते, जोश येतो शिकवाचा. काहीच रिस्पॉन्स नाही तर मजा नाही. आणि तिसरी गोष्ट आहे ना, सबस्क्राईब केलं पाहिजे. काहीच नाही करायचं बा, पटकन एकदा घंटी वाजवायची आहे, तेवढी वाजवा. नमस्कार.